नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तर सकाळपासून राज्यातील काही परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि आज दिवसभरामध्ये देखील अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। राज्यातील पणजी, सावंतवाडी, त्याचबरोबर राजापूर, रत्नागिरी या परिसरामध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर त्यानंतर दुपारनंतर राज्यातील अनेक परिसरामध्ये मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। दुपारनंतर राजापूर, निपाणी, रायबाग, जामखंडी तसेच सांगली, कळवली, वडूज, विटाळ, जत, कराड, चिपळूण, सातारा, वडूज, बारामती, इंदापूर, गोरेगाव, करमाळा, जामखेड, दौंड, बार्शी, पेठ या परिसरामध्ये मुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने या परिसरामध्ये दिला आहे। तसेच मालेगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दुपारनंतर आज दिलेला आहे। तसेच विदर्भातील चंद्रपूर, पांढरकवडा, यवतमाळ, अलिबाग, ताडोबा, गडचिरोली, अहेरी, भामरगड या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून आज देण्यात आलेला आहे। तसेच अकोट, अचलपूर, अमरावती, धारणी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होईल असा इशारा जो काही तो हवामान खात्याने आज दिलेला आहे। दुपारनंतर पावसाचा जोर राज्यात सर्वच परिसरामध्ये वाढणार आहे। भयंकर अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याचा इशारा दुपारनंतर हवामान खात्याने दिला आहे। पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, इंदापूर, जामखेड, बीड, नगर, माजलगाव, श्रीरामपूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, कन्नड, मालेगाव, धुळे, पाचोरा, आव्हा, नवापूर, साक्री या परिसरामध्ये रेड अलर्ट देण्यात आला। येथे अतिवृष्टीसारखा पाऊस आज दुपारनंतर होण्याचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे। यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।